बंगल्यावरती हा 50 लिटर पर आवरचा आरओ प्लांट बसवलेला आहे. तर 50 लिटर पर आवरचा आरओ प्लांट बसवलेला आहे. तर ह्याचं जे फीड वॉटरचा टीडीएस आहे तो हे सध्या बघा 0 दिसतंय का? 0. तर आता आपण हा चेक करतो, हा किती आहे का? हा किती आहे? 276 आहे. किती आहे? 276. तर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन स्टँडर्ड प्रमाणे किंवा यूएस एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन एजन्सी नॉर्म्सच्या प्रमाणे आपल्याला फीड वॉटर प्रोडक्ट वॉटर जो पिण्याच्या लायकीचा असतो तो 50 ppm म्हणजे 50 मिलीग्राम पेक्षा खाली असलेला पाहिजे. तर आता आपण त्या 275च्याच पाण्याला आपण आपल्या ह्या मशीनने कमी केलेलं आहे. आता परत हा 0 आहे, हा 0. तर आता आपण हा चेक करतोय की मशीन नंतर बाहेर आल्यानंतर किती आलेलं आहे. मी किती म्हणालो होतो? 50 पेक्षा खाली पाहिजे. किती आहे? 43. किती आहे? हे 43 आहे. हा 43 आहे. तर हा आता पिण्याच्या लायकीचा झालेला आहे. तर आता मी सगळ्यात अगोदर हा पाणी इंगोलीला पाचतोय. नाही, माझी अशी वेळी तुम्ही स्वतःच घ्या. मी पितो कारण तुम्हाला भरोसा नसेल तर. नाही तसं नाही, मी स्वतः घेऊ. आणि चव सांगा. मी तिकडे चांगली तुम्ही प्यायचं तिकडे सांगायचं. त्यांच्या चव खूप छान आहे. दादा एकदम दादाच्या पदाबरोबर आमच्या पत्रकार साहेबांना देतात. पत्रकार साहेबांना संघटनेचे अध्यक्ष दादा आमचे चांगलं आहे. चांगलं आहे ना. आता पत्रकार साहेब पुण्यात या समोर. हे पत्रकार साहेब आहेत आमचे जिल्ह्याचे, दीपकराव. तर हे प्या चांगलं आहे ना. तर हे एक टेस्टिंग झाली. आणखी एक टेस्टिंग करून दाखवतो मी. तुम्ही कॅमेरा तसाच ठेवा. आता मी ह्या टीडीएस मीटरने जे सांगितलं, टीडीएसचा अर्थ टोटल डिझॉल्व सॉलिड. पाण्यामध्ये जवळ 20 प्रकारचे क्षार असतात. कॅल्शियम, मॅग्नेशियम, सिलिका, क्लोराईड, फ्लोराईड. त्या सगळ्याची बेरीज केल्याची फिगर ती एवढी. पण हे जे सायन्स ग्रॅज्युएट आहेत त्या लोकांना किंवा ज्यांना कळतं आहे, जो माणूस त्याला काही शिक्षणाचं ज्ञानच नाहीये त्याला जर मग समजून सांगायचं असेल, तुम्ही काहीतरी दाखवलं बाबा म्हणतात ते लोक. पण पाण्याची चव जी आहे त्याच्यावर लक्षात येतं. तरी पण मी तुम्हाला अजून एक दुसरी टेस्टिंग करून दाखवतो, ज्याला इलेक्ट्रोलायसिस म्हणतात. तर इलेक्ट्रोलायसिसचा अर्थ काय आहे आपल्या शाळेमध्ये शिकवलेलं होतं पण आपण विसरलेलं आहे. ॲनोड आणि कॅथोड काय. तर ॲनोड आणि कॅथोड हे बाजूला काढ. पाणी ठेव तिथेच टेस्टिंग करू ना त्याच्यामध्ये ठेव. तर पाण्याला एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह चार्ज असतो. तर दोन्ही पाणी एकत्र असल्यामुळे म्हणजे निगेटिव्ह काही सॉल्ट असतात, पॉझिटिव्ह असतात. तर दोन्ही एकत्र असल्यामुळे तुम्हाला दिसत नाहीये. पहिल्या मध्ये ठेवते सोड. आता लाव. सर ती नंतर खाली तू. तर आता तुमच्या पाण्यामध्ये जे क्षार आहेत तुमच्या बॉडीला जे त्रास देत होते काय, तर जोडून ते जवळून बघ. अजून जवळ जा. तर तुम्ही ह्या प्रकारचं पाणी पित होते इतके दिवस, तुम्ही प्यायचं ह्या प्रकारचं पाणी. ठीक आहे. आता बंद करून टाक. संपलं. शॉर्ट लागायला बटन बंद केलं नाही लागायला. म्हणूनच तर मग लक्षात नाही बंद कर.